महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण यांचा संबंध फार विचित्र आहे. विज्ञानामध्ये, समाज विज्ञानामध्ये अभ्यास करताना केऑस थेरी म्हणजे गोंधळवाद, सिंक्रोनासिटी, बटरफ्लाय इफेक्ट अशा अनेक पद्धतीचे अभ्यास होतात. म्हणजे कुठेतरी ब्राझीलमध्ये एखाद्या फुलपाखराने पंख फडफडले आणि त्याच्यामध्ये चीनमध्ये वादळ आलं, अशा पद्धतीच्या अनेक थेरी, संशोधन, केस स्टडीज आहेत. 1 सप्टेंबर 2023ला देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते. मला चांगलं आठवतं की तेव्हा जी इंडिया आघाडी आहे त्यांची मुंबईमध्ये बैठक झाली होती आणि लगेच 1 सप्टेंबरला जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि शरद पवारांपासून तर उद्धव ठाकरे सगळे त्यांना तत्काळ भेटायला गेले. ती तारीख होती 1 किंवा 2 सप्टेंबर 2023. आणि त्याच्यानंतर मी असं जाहीर केलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना मत्सराचा द्वेष, मत्सर याचा प्रचंड त्रास होणार आहे आणि त्याचं सायंटिफिक विश्लेषण मी केलं होतं. आणि लातूरचे भालेराव नावाचे तेव्हाचे भाजपचे होते, त्यांनी मला सांगितलं की तुमचं विश्लेषण ऐकून मी हादरून गेलो आणि मी देवेंद्र फडणवीसांच्या भावाला कळवलेलं आहे आणि तुम्ही तत्काळ विमानाने जाण्याची सोय मी तुमची करतो, तुम्ही फडणवीसांना समुपदेशन करणार का? मी त्यांना नकार दिला. मी त्यांना म्हटलं की एकतर माझ्याबद्दल त्यांची इमेज चांगली नाही त्यांच्या मनात, म्हणजे फडणवीसांच्या मनात माझ्याबद्दल रिस्पेक्ट नाही. दुसरं, ते सायंटिफिक थिंकिंगचे नाहीत. चौथी गोष्ट, मी चारित्र्याने इतका बदनाम झालेलो आहे की मला कोणी आता उभं करत नाही, मी कोणाकडे जात नाही. आणि 5वी गोष्ट, मी आता आजारी आहे. त्याने खूप आग्रह धरला मला. नंतर मला आशिष फडणवीसांचा पण मेसेज आला. आता शरद पवारांपासून बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना मी सेवा दिलेली आहे. आता मी पण थकलेलो आहे. आता बरोबर 2 वर्षानंतर 1 सप्टेंबर 2025 आलेली आहे आणि जरांगे पाटील आता मुंबईत सामने आलेले आहेत फडणवीसांचे आणि फडणवीस मुख्यमंत्री आहेत. आता फडणवीसांकडे 232 आमदार आहेत, सत्ता आहे, ताकद आहे, हे सगळं आहे. परंतु जसं जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाने जर ठरवलं तर ते सत्तेवरून काढू शकतात फडणवीसांना, यात पूर्ण तथ्य आहे. तसं होईलच असं नव्हे, तसं होणारच नाही असं पण नाही. पण ह्याला मी कोइन्सिडन्स समजत नाही. अनेक घटना अशा घडतात की ज्या एका विशिष्ट दिशेने जातात आणि त्याचा एक परिणाम होतो. सुधाकर नाईक विरुद्ध शरद पवार, मुंडेंविरुद्ध शरद पवार, अशा अनेक अभ्यास जे काही 30-35 वर्षात केले, स्वामी विज्ञानानंदांनी केले, मी केले, हे सगळं दिसून आलेलं आहे. इवन अजित पवार विरुद्ध शरद पवार. थोडक्यात जरांगे पाटील विरुद्ध फडणवीस अशी ही लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. धन्यवाद.